आत्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग, अशी ओके. योगाची व्याख्या. त्याच्यामध्ये आपण बघतो की 4 प्रकारची योग आपल्याला दिसायला भेटतात. की सगळ्यात पहिला योग म्हणजे जनन योगा, की जो म्हणजे तुमचा अभ्यासावरती डिपेंड असतो, तुमच्या बौद्धिकतेवरती डिपेंड करतो, तुमच्याकडे असलेलं नॉलेज म्हणजे जनन योगा. त्यानंतर येतो कर्मयोगा. कर्मयोगा म्हणजे तुम्ही करत असलेले जे ऍक्शन्स असतात किंवा आपले जे ऍक्शन असतात त्याला म्हणतात कर्मयोगा. त्यानंतर येते आपले भक्ती योगा, जे आपण भगवद्गीतेमध्ये बघतो. जसं अर्जुनांचं भगवान कृष्णांसोबत होतं, भगवान हनुमानांचं भगवान रामांसोबत होतं. ही झाली भक्ती योग. त्या भक्तीनी त्यांनी गुरु आणि शिष्य जे जोडले गेले म्हणून त्याला भक्ती योग म्हणजे डज दॅट मेक सेन्स ऑर नो? एखाद्या गोष्टीसाठी डिवोट करणं म्हणजे स्वतःला Okay. समर्पण करून देणं एखाद्या गोष्टीसाठी. आणि त्याच्यानंतर राजयोग. ओके. तर राजयोग म्हणजे काय असतं की तुमच्या बुद्धीवरती आणि तुमच्या शरीरावरती नियंत्रण असणं.